आणि यानंतर थेट आपण या विषयावरच्या चर्चेकडे बोलूया। आपल्याबरोबर या विषयावर चर्चा करण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत। केशव उपाध्यायजी, ज्या प्रकारे आज सभागृहामध्ये याच्यावरून चर्चा झाली ही तर दिवसभर आपण सगळ्यांनी पाहिली, एबीपी माझावर सुद्धा या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण वारंवार दाखवत आहोतच। मात्र या आधीपासून हे विधेयक मात्र जोरदार चर्चेत आहे आणि त्याला जे आक्षेप घेतले जात आहेत विरोधकांकडून, विशेषतः विरोधी पक्षांचं सरकार ज्या राज्यांमध्ये असेल तिथे याचा गैरवापर केला जाऊ शकतो, या सगळ्या आरोपांकडे आणि या विधेयकाकडे आपण कसं पाहता? सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी घटना लिहिली गेली किंवा ज्या आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या पद्धतीने हजारो लाखो आपल्या देशभक्तांनी स्वतः शहीद होत स्वतः अत्यंत कष्ट मेहनत घेत एक हा देश निर्माण केला आणि त्याच्याबद्दल त्याची खूप काही स्वप्न होती, काही अनेक नीतिमूल्यावरती आधारित देशामध्ये सरकार चालावं ही स्वाभाविकपणे त्या पिढीपासून आजच्या नव्या पिढीपर्यंत प्रत्येकाचं स्वप्न आहे, प्रत्येकाची इच्छा आहे आणि तसं घडायला पाहिजे। पण गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही दशकांमध्ये आपण सातत्याने ज्या पद्धतीचं राजकारण, घाणेरडं राजकारण बघतोय की नीतिमूल्य पायदळी सर्रास तोडून ज्यावेळी एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री हे तुरुंगात बसून सरकार चालवायला लागतात त्यावेळी खरोखर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतं। लोकांच्या मनात लोकशाहीबद्दल एक प्रकारची नकारात्मकता यायला लागते आणि अत्यंत वाईट आणि मुळातच हे नीतिमूल्याला धरून नाही हे सगळ्यात महत्वाचं। आणि म्हणून जर असं एखादं त्यामध्ये विधेयकामध्ये बदल करणाऱ्या गोष्टी आणल्या तर आक्षेप घेण्यासारखं काय मला सांगा। जर 31 दिवसामध्ये, मुळामध्ये 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर शिक्षा होणार याच्यामध्ये, जर 31 दिवसापर्यंत तुम्हाला जर आहे जर अटक झाली त्या 31 दिवसामध्ये नंबर 1 तुम्हाला जामीन मिळण्याचा अधिकार आहे। जर खरोखर, आणि हे आपण बघितलंय, जर समजा न्यायालयाला असं काही वाटलं की एखाद्या सरकारी एजन्सी एखादा गैरवापर करतीये तर ती गैरवापर करत असताना न्यायालयाने त्यावेळी त्या एजन्सीला बद्दल आक्षेप नोंदवलेत। काँग्रेस आता फार एजन्सीबद्दल फार तुरु बोलतात आमचे मित्र। काँग्रेसच्या काळात याच सुप्रीम कोर्टाने सीबीआयला तुरुंगातला पोपट असा उल्लेख केला होता ते आपल्याला आठवतं का? पिंजऱ्यातला सीबीआय म्हणजे पिंजऱ्यातला पोपट आहे सरकारचा, अशा प्रकारचा उल्लेख केला होता। त्यामुळे मुळामध्ये आपल्या याच्यात काय इतिहासात काय नोंदी आहेत ते एकदा जरूर आठवून बघा। दुसरं असं आहे की ज्याला या विषयामध्ये खरं म्हणजे प्रत्येकाने हे अतिशय उत्तम विधेयक की चांगल्या पद्धतीने सरकार चालावं, कुठल्याही पद्धतीचा बदनामीचा, टेंटेड किंवा अशा पद्धतीची गोष्ट असलेला माणूस हा सत्तेत असता कामा नये, ही भावना मला वाटतं देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे आणि त्या भावनेला विरोध करण्याचं